माता पार्वतीने शिवशंकर यांना पतीच्या स्वरूपात प्राप्त करण्यासाठी 107 वेळा जन्म घेतला होता। त्यानंतर 108वा जन्म घेतल्यानंतर माता पार्वतीच्या कठोर तपश्चर्या तसेच भक्तीमुळे भगवान शिव यांनी त्यांना आपली पत्नी म्हणून स्वीकारले होते। म्हणून हरितालिका व्रताला विशेष महत्त्व दिले जाते। खास करून स्त्रिया या व्रताला महत्त्व देतात आणि अनुभवाने या व्रताची उपासना करतात। कोणतीही स्त्री सर्व नियम पाळून या व्रताची उपासना करेल त्या स्त्रीवर माता पार्वतीने प्रसन्न होऊन हे व्रत जी स्त्री करेल तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल असे वरदान दिले होते। तेव्हापासून सर्व स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवत असतात। हरितालिकेचे व्रत हे सगळ्यात आधी माता पार्वतीने शिवशंकर महादेवासाठी ठेवले होते, म्हणून हे व्रत अत्यंत खास व्रत मानले जाते। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिकाची पूजा कशी करावी, त्यासाठी काय काय साहित्य लागतं, या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, या दिवशी तुम्ही उपवास कसा करावा, काय खावे काय खाऊ नये, तसेच या पूजेचे नियम काय आहेत, उत्तर पूजा कशी करावी, या सर्वांची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। हरितालिका हे व्रत भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला साजरं केलं जातं। तर यावर्षी हरितालिका हे व्रत 18 सप्टेंबर 2023 रोजी सोमवारी आपल्याकडे साजरं करण्यात येईल। तर या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त आहे सोमवारी सकाळी 6:04 सुरुवात होईल आणि त्याच दिवशी सकाळी 8:34 हा पूजेचा शुभ मुहूर्त आहे। या शुभ वेळेतच आपण हरितालिकेची पूजा करणार आहोत। तर याच्या पुढे आपण हरितालिकेची पूजा कशी करावी, त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे। हरितालिकेच्या पूजेसाठी लागणारं साहित्य आहे इथे अगरबत्ती, धूप, कापूर, तर सौभाग्याचं वाण घ्यायचे, त्याच्यामध्ये बांगडी, मंगळसूत्र, हळदी कुंकू म्हणजेच हळदी कुंकवाचा करंडा, आरसा, कंगवा, जे काही सौभाग्याचं वाण असतं ते सर्व घ्यायचे। तसंच विड्याचं साहित्य घ्यायचं, इथे तुम्ही विड्याची पानं घेऊ शकता, नसतील तर आंब्याची पानं घेतली तरी चालतील। तर त्याच्यामध्ये तुम्ही खोबरं, हळकुंड, खारीक, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, जे काही तुम्हाला हे विड्याची पानं तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्या पद्धतीने घ्यायचे। तसेच वस्त्रमाळ घ्यायची आहे, तर वस्त्रमाळ एक गणपतीसाठी, माता गौरीसाठी आणि एक भगवान शंकरांसाठी पांढरी वस्त्रमाळ घ्यायचे। तसेच जानवं घ्यायचे, एक पाण्याने तांब्यात भरून घ्यायचं आहे, पंचामृत घ्यायचं आहे, निरंजन घ्यायचे, भस्म भगवान शंकरांना लावण्यासाठी भस्म घ्यायचे, विभूती घ्यायची आहे, हळदी कुंकू घ्यायचे, थोड्या अक्षदा घ्यायच्यात आणि वाळू धुवून घ्यायची आहे शिवपिंड काढण्यासाठी। आणि आपल्याला इकडे सर्वात महत्त्वाचं पत्री लागणार आहेत, कारण माता पार्वतीने अरण्यामध्ये जे सर्व पत्री होत्या तर त्यापासूनच भगवान शंकरांची पूजा केली होती। त्यासाठी ह्या ज्या पत्री तुम्हाला फळांच्या फुलांच्या अवेलेबल होतील, तुम्हाला मिळतील, त्या पत्री सर्व घ्यायचं आहे। तर इथे आघाडा घेतलेला आहे, दुर्वा, आंब्याची पानं घेतलीत, जाई, जुई, सीताफळ, रामफळ, जे काही तुम्हाला पत्री अवेलेबल होतील, ज्या मिळतील त्या सर्व पत्री तुम्हाला इथे घ्यायच्या आहेत। भगवान शंकरांसाठी पांढरी फुले आणि माता गौरीसाठी लाल फुले, अशी फुलं सुद्धा तुम्हाला घ्यायची आहेत। पूजेमध्ये 5 फळं किंवा 7 फळं तुम्हाला नैवेद्यासाठी घ्यायची आहेत। तर इकडे तुम्हाला पाट किंवा चौरंग स्वच्छ पाण्याने पुसून त्यावरती चौरंग किंवा पाट मांडून त्याभोवती अशी रांगोळी सुंदरशी काढायची आहे, ती जागा सुशोभित करायची आहे। ते झाल्यानंतर आपण आता पूजेला सुरुवात करणार आहोत। तर सर्वात प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे, दिव्याच्या साक्षीने आपल्याला ही पूजा करायची आहे। तर सर्वात प्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेऊया। दिव्याला सुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, धूप, दीप हे सर्व दाखवून दिव्याला सुद्धा नमस्कार करायचा आहे। दीप प्रज्वलित करून झाल्यानंतर गणेशाची आपल्याला स्थापना करायची, तर त्यासाठी भगवान श्री गणेशांना सर्वात प्रथम जलाभिषेक करून घ्यायचा आहे। तरी ते थोड्याशा मी फुलांच्या पाकळ्या टाकल्या आहेत। त्यानंतर आपण भगवान श्री गणेशांना स्नान करून घेऊयात। तर अभिषेक करायचा आहे, तर सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करून घेऊया, नंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक करत असताना ओम गणेशाय नमः, ओम गणेशाय नमः असं म्हणून आपल्याला भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे। अभिषेक शेवटी पाण्यानं नक्की करायचा आहे, पाण्याने अभिषेक केल्याशिवाय अभिषेक पूर्ण होत नाही, त्यामुळे नक्कीच पाण्याने अभिषेक पूर्ण करून घ्यायचा आहे।
गणपती बाप्पावरती अभिषेक झाल्यानंतर त्यांची सुद्धा आपल्याला स्थापना करायची आहे। तर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता, नसेल तर तुम्ही सुपारी घेतली तरीही चालेल। तर इथे थोड्या अक्षदा आणि फुलांच्या पाकळ्या ठेवून मी आसन तयार केलेलं आहे आणि त्यावरती गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा, गंध सर्व लावून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे। दुर्वा व्हायच्या आहेत, तसेच वस्त्रमाळ व्हायची आहे आणि गणपती बाप्पांना सुद्धा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यम समर्पयामी। गणपती बाप्पांची विधिवत स्थापना करायची आहे। त्यांना धूप दीप दाखवून मनोभावे नमस्कार करायचा आहे। भगवान श्री गणेशाची स्थापना झाल्यानंतर आपण सर्वात प्रथम आता इथे पिंडी काढूया। शिवपिंडी काढून घ्यायची आपल्याला। तर वाळू आपण जी धुवून घेतलेली आहे तर त्यापासूनच आपल्याला शिवपिंडी बनवायची आहे। तर इथे बघा मी कशी बनवते आहे त्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा बनवून घ्या। तर अशा वाळूच्या साहाय्याने आपण शिवपिंडी बनवून घ्यायची आहे। माता पार्वतीने अरण्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केली होती। तिथे काही माती वाळू जे काही त्यांना मिळालं होतं त्यापासूनच शिवपिंडी बनवून त्याचीच त्यांनी त्या अरण्यामध्ये गुहेमध्ये जाऊन तपश्चर्या केली होती। म्हणून या दिवशी मातीची किंवा वाळूचीच शिवपिंडी बनवून त्याचीच पूजा केली जाते। तर इथे मी माता पार्वतीची आणि त्यांच्या सखीची मूर्ती 2 स्थापित केलेल्या आहेत। जिथे भगवान शंकर तिथे नंदी महाराज तर आलेच। ही नदी सुद्धा मी काढून घेतलेली आहे। जवळपास आपण कैलास पर्वतच पूर्ण इथे या दिवशी पूर्ण उतरवायचा आहे। तर इथे विड्याची सुद्धा तयारी करून घ्यायची आहे। तुमच्याकडे विड्याची पानं असतील तर नक्कीच ठेवा किंवा नसतील तर आंब्याची ठेवा। इथे मी स्वस्तिकच्या फुलांची पानं ठेवलेली आहेत। मला इथे मिळाली नाही त्यामुळे मी ते ठेवून घेतली आहे। तुमच्याकडे जे विड्याचं साहित्य आहे खारी, खोबरं, बदाम जे काही तुमच्याकडे असेल तर ते विड्यावरती ठेवून घ्यायचं आहे। तुमच्याकडे कुठलं साहित्य असेल नसेल तर त्याच्यामध्ये कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही। साध्या भोळ्या पद्धतीने मनामध्ये भाव ठेवून फक्त ही पूजा करायची आहे। तर विडे हे तुमच्याकडे जशी पद्धत असेल 2 किंवा 5 त्या पद्धतीने तुम्ही ही विडे ठेवायचे आहेत। तर त्यानंतर आपण वाळूची शिवपिंडी असल्यामुळे शिवपिंडीवरती अभिषेक करू शकत नाही, तर त्यामुळे फुलाच्या साहाय्यानेच तुम्ही इथे अभिषेक करायचा आहे। आणि अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा शब्दसुद्धा मुखामध्ये सतत ठेवायचा आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। त्यानंतर भगवान भोलेनाथांना भस्म, गंध, विभूती सर्व अर्पण करायचं आहे। फुलं वाहायची आहेत, बेलपत्र, मी जे साहित्य गोळा केलेलं आहे, जमा केलेलं आहे ते सर्व शिवपिंडीवरती अर्पण करून घ्यायचं आहे। जी पत्री आहेत तर त्याच्यामध्ये जी 5 फुलांची असतील, 5 फळांची असतील, जी काही झाडांची पत्री मिळाली ती सर्व शिवपिंडीवरती अर्पण करून घ्यायची आहेत। महादेवांना आघाडा, दुर्वा, जानवं, पांढरी वस्त्रमाळ हे सर्व सुद्धा आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर माता पार्वतीची पूजा करूयात। तसेच आपण जी माता पार्वतीची वाळूच्या स्वरूपातील प्रतिमा बनवलेली आहे, फोटो बनवलेला आहे, त्यावरती सुद्धा हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा, सौभाग्याचं वाण हे सर्व अर्पण करून घ्यायचं आहे। जी काही आपण फळं ठेवलेली आहेत ती सुद्धा नैवेद्यामध्ये ठेवायची आहेत। आणि अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पूजा करायची आहे। पूजा झाल्यानंतर सर्वात प्रथम कहाणी वाचायची आहे। हरतालिकेची कहाणी आपल्याला यूट्यूबवर मिळेल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याच यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे। तर त्या कथेची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, ती सुद्धा तुम्ही नक्की पहा। जो शुभ मुहूर्त दिलेला आहे त्या शुभ मुहूर्तावर ही पूजा करायची आहे। दिवसभर उपवास करायचा आहे। तर उपवासामध्ये तुम्ही फळे, दूध हा आहार घेऊ शकता। या उपवासाला खिचडी चालत नाही आणि प्रेग्नेंट वगैरे ज्या महिला असतात तर त्यांनी खिचडी खाल्ली तरीही चालेल, पण एकदा हे व्रत धरलं की नंतर मोडलं जात नाही, त्यामुळे प्रेग्नेंट महिलांनी सुद्धा हे व्रत धरायचं आहे। तसेच जे आजारी असतील त्यांनी सुद्धा खिचडी वगैरे खाऊन सुद्धा हे व्रत तुम्ही धरू शकता। आणि माता पार्वतीने हे व्रत निर्जली धरलं होतं, म्हणजेच पाणीसुद्धा पिलेलं नव्हतं, त्यामुळे बऱ्याचशा स्त्रिया या व्रतामध्ये पाणीसुद्धा पित नाहीत, निर्जल हे व्रत करतात। तर दिवसभर असा उपवास करायचा आहे। कहाणी वाचून झाल्यानंतर मग भगवान शंकराची, माता पार्वतीची आरती करायची आहे। हरितालिका व्रताला निर्जळी उपवास करतात। हरितालिका व्रतामध्ये पाणी पिऊ नये। एखाद्या व्यक्तीने एकदा हरितालिका व्रत करायला सुरुवात केली की ते मध्येच सोडू नये। मासिक पाळीमुळे महिलांना पूजा करता येत नसेल तर दूर बसून कथा ऐकून व्रत करता येते। हरितालिकेच्या दिवशी रात्री जागरण करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी। हरितालिका व्रतामध्ये महिलांनी
रागावर नियंत्रण ठेवावे, तसेच इतरांबद्दल द्वेषाची भावना बाळगू नये. ज्या घरात महिला हरतालिकेचा उपवास करतात त्या घरात मांस, मद्य याचे सेवन करू नये. तसेच यासोबत घरातील सदस्यांनीही तामसिक आहार करू नये. दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा कशी करायची, कारण बऱ्याचदा महिलांना प्रश्न पडतो की दुसऱ्या दिवशी आपण व्रत तर आदल्या दिवशी करतो, पण दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा कशी करायची. तर उत्तर पूजा करताना सकाळी लवकर उठून नित्यकामे आटपून आपली घरातली देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे. भगवान शंकराची, माता पार्वतीची आरती करायची आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही काही गोड बनवलं असेल तर नैवेद्य ठेवायचा आहे आणि अक्षदा थोड्याशा वाहून मग नंतर आपल्याला ही पूजा हलवायची आहे. आणि जे काही हे जे साहित्य आहे, पत्री, वाळू, हे सर्व तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे. तर अशी ही उत्तर पूजासुद्धा तुम्हाला या दिवशी करायची आहे. तर असे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे व्रत या दिवशी करायचं आहे. तर ही पूजा तुम्हाला आजची कशी वाटली नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.